शाळेतले दिवस शाळेतला दिवस काय मजातच होत. हा काय गुरुजींचं नाव वगैरे काय देण्यात आता आहे का तुमच्या? हाय की रावळे गुरुजी. हा रावळे गुरुजी अक्कलकोट. अक्कलकोटचं होतं. हा बर. किती शाळा किती झाली तुमची? माझी काय दुसरी तिसरी झाली. हा तिसरी. बर. फक्त आणि शाळेत खेळ काय काय असायचे? काय ते लगोरी होते ते चेंडोरी मारायचे. हा एकावर एक एकावर ठेवून. दुसरं काय इटी दांडो हे तसलं नाही काय ते लोंपाट. हा लोंपाट होय लोंपाट बी होत. हा आणि ही कुस्तीचा ही नाद कसा लागला तुम्हाला? नाद पण खेळत खेळतच लागला नाद. हा कुस्त्या लय केल्या. हा लहानपणी बघायलाही जात होता कुस्त्या? होय. हा कुठं कुठं बघायला जात होता? लांब आपले खेड्यापाड्यांनी आपले. हा जवळ केमला ह्याला. आणि तुमचं ही कोण होतं वस्ताद गुरु कुस्ती ज्यांनी शिकवली त्यांनी? शिरपाभाऊ. शिरपाभाऊ. होय. पण वस्ताद असं बाहेरगाव? हा बाहेर गावाला शिरपाभाऊ येत होता शिकवा. तुम्हाला त्यांनी कुस्ती शिकवली? हा. बाहेर कुठं तालमीत वगैरे होता का तुम्ही? कोल्हापूरला होते. कोल्हापूरला होता? पुन्हा पुण्याला? कोल्हापूरला पुण्याला. हा किती किती दिवस होता तुम्ही पुण्याला? महिना 2 महिने राहायचं. तिथल्या वस्तादांचं नाव हे ध्यानात आहे का काय? वस्ताच ही आता ध्यानात नसेल तुमच्या. तरी साधारण किती वर्षापूर्वी तुम्ही किती साली पुण्याला होता? हा किती साली पुण्याला होता काय ध्यानात आहे का? पुण्याला होय. हा कोल्हापूरला होतो. पुण्याला बी होतो. हा महिना 2 महिना. किती किती साली तरी? काय साल नाही ध्यानात? नाही सांगता येत. हा तिथले जोडीदार ही तालमीतले आता आठवतात का तुम्हाला? रंगा ठाणेकर ही आठवते ती. तुमच्या शेणाचं जे काय कुस्तीपटू होतं? रंगा ठाणेकर. हा तिथलं ते कुठल्या गावचं? ती कोल्हापूरच होत जवळच होत. काय गावाचं पन्हाळघर ही. हा आरळीच पाटील. बर. आरळी तिथं कोल्हापूर पशीच आहे. हा ते व्यवस्थाच होता शिकवाय. असं का? आरळीच पाटील. बर. पुन्हा दुसरा अजून हे होत निकम. निकम. निकम तिथलंच. ते वस्तादच होतं का? वस्तादच होत. हा आणि तुमच्या शेणाचं पहिलवान त्यांची नाव हे आठवते का आता तिथली? तिथली वय. हा आमच्या माझ्या शेणाची वय. हा आता आठवत नसेल नाही आठवायची. हा पण त्यावेळी चांगलं नाव होतं तुमचं. हो शिवास्ताच माझं होतं तिकडं. हा आणि हे कळलं शिरपाभाऊ. इकडलं शिरपाभाऊ. आणि गावातलं जे पैलवान होतं तुमच्या शेणाचं त्यांची काय नाव हे आता आठवतात का? गावातली वय. हा गावात जोडीदार तुमचं? मग पोर ही होती की दुसरे मिठूचा बाबा ही होता हंबीराव बसले. हा पुन्हा ही होती की असली बारकी पोर. तुमचं ते म्हणजे कुस्ती अशी नावाजलेली कुस्ती कुठल्या ह्याच्या संघ झाली होती पैलवाना संघ? कुठं? बाहेर गावी वगैरे यात्रेला गेल्यावर? बाहेर गावाला मोठे जोड झाल्यावर इंदोरला गेलतो की. इंदोरला गेला होता? होय. तिथं कोणा संघ कुस्ती झाली? तिथे पंजाबी पाडलं मोठं. बर. ती किती सालची गोष्ट आहे तरी साधारण? चांगला होत तेव्हा. काय साल नाही देणार. पुन्हा पंजाबी पाडलं तिथे एक. इकडं नांदेडला पाडलं एक. ती 32 वाल्यापाशी फोटो त्यांनी घेतलं काढून आमचं. जात होतो एकटा नेत होत. पुन्हा एकटा जायला लागलो मोठे जोड झाल्यावर.
हम्म. गावातले जे कोण पैलवानी सोबत येत होते का? हम्म. तुम्ही एकटंच जायचा? हा. कशाने जायचं तुम्ही? तिकडे बाहेर गावाचीच पोरं होती ती हा तिकडे सीताबाबा कुस्त्या झाल्या हा पुन्हा ह्याला आष्टी कडाष्टी आल्ली म्हणून होता हा साधू गुंजाळ बर. नगरचा हा हम्म. त्यांच्या सोबत कुस्ती झाली? ती मला न्यायची पुन्हा मग हा त्यांचे जोड कमी पडायला लागल्यावर ती पोरं म्हटले बाबा त्या गावचं मग मला न्यायची हो का? हा बर. हम्म. मग बाहेर म्हणजे मग जायचं कशाने तुम्ही? काय एसटीनं जायचं का? ही नेत होती कंत्राटदार हा ती कशाने जायचं रेल्वे नगरवरून हा रेल्वेची नांदेड नांदेड. म्हणजे यात्रेत जायचं? हा यात्रेतल्या कुस्त्याला जायचं? ती पोरं नेत होती त्यांना एखादं पोरं जास्त निघाली की मला घेऊन फिरायची हा मग ते बक्षिसाची पद्धती कशी होती? हम्म. बक्षीस कसं असायचं म्हणजे काय? बक्षीस ते असं पुकारून द्यायचे हा. उभा राहून पैशाच? हम्म. हे असं डहाल व हे काय हम्म. गदा डहाल हे काय नव्हतं का त्यावेळेस? नाही 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 हा. तेव्हा नव्हतं हा. ही महाराष्ट्र केसरी हे तुमच्या वेळेस होतं का? होय होतं? हे महाराष्ट्र केसरी आताच काय माहित नाही हा तुमच्या वेळेस होते का महाराष्ट्र केसरी? हा तुमच्या वेळेस महाराष्ट्र नाही केसरी नाही नव्हती? नाही नाही. काय नव्हतं तसलं हा फक्त यात्रेतल्या कुस्त्या तेवढ्या? यात्रेतल्या कुस्त्या बाबा एखादी पोरं म्हणली चला आमच्या इकडं हा मग ती न्यायची सोबतीने हा हम्म. आता काय ती जुनं जे पैलवान तुमच्या सीमाचं बाहेरचं गावचं जे आहे त्यांच्या आता गाठी पडत नसतील? कुठल्या हो हा मिळले का राहिले कुठलं कोणाच्या गाठीत ते बी म्हणत असतील एखादा असला तर राहिला बाबा बी हाय का नाही काय गाठ नाही हा, बरोबर आहे. असं पण ती त्यावेळेस सकाळ जरा वेगळाच होता. वेगळाच कारण हा नाहीतर महाराष्ट्र केसरी झालं असतं की हो तेव्हा नव्हतं महाराष्ट्र तेव्हा नव्हतं. बक्षीसच तेवढं काय? किती बक्षीस? एक कुस्ती मारल्यावर किती बक्षीस साधारण मिळायचं? तेव्हाच्या टायमाला स्वस्ताला 500 400 इंदोरला 400-500 ते नांदेडला हा 400-500 400. वेरी एखादी अशी तुमच्या आठवणीतली आहे का कुस्ती बाबा की तुमच्या म्हणजे लक्षात राहिली असं म्हणजे एखाद्या पैलवान संघ झालेली मोठी कुस्ती? मोठी कुस्ती इंदोरला झालेली इंदोरला झालती का? हा त्या पडलेल्या पैलवानाचं नाव काय होतं? काय लक्षात आहे का? काय नाव का कुठलं माहित हा. पंजाबी होतं म्हणायचं असं आहे काय? पंजाबी होतं बर. आणि आता कुस्तीमध्ये आता ते खानपान कसं असायचं? खुराक काय काय असायचं त्यावेळेस तुम्हाला खाण्यात? खुराक म्हणजे बदाम ही थंडाई करून खायची होती का त्यावेळेस? थंडाई पे बदामाची हा पेत होतो कोणती यायची आपली आहे तुमच्याकडे अजून? होय हा आणि ते हे कसं असायचं? सकाळनं खुराक काय काय असायचा? सकाळनं काय थंडाई करायची हा पुन्हा लोणी खायचं लोणी दूध? दूध किती असायचं दिवसभराला तुम्हाला? लिटरभर लिटरभर पेत होतं दूध इथं हा एका बसणीला असं. आणि जोर बैठका हे किती असायच्या दिवसाच्या? 1000 बैठक 1000 जोर. 1000 बैठक 1000 जोर. हम्म. आणि प्रॅक्टिस असेल की कुस्तीची दररोज? पकड ही आपली बारकी पोर ही हा 4-4 5-5 धरायचे हौदात हा दम जिरायचं आता गावात पैलवान नाहीत आपल्या. तुमच्या नंतर काय गावात असं कोण मोठं गावात आपलं पैलवान झालं नाही? झाला नाही कुठं झाला नाही आहे का? नाही कुठं आपल्या भागात तर म्हणजे तुमच्या एवढं नाही नाव नाही नाही. मग तुम्हाला काय वाटतंय आता पैलवान नाही किंवा तालीम नाही गावात? वाटतं की तालीम ती पहिल्या तालमीतच पोर होणार हा पहिली उकडून गेली तर हा. ती केले की पंचानी ह्याने बुजवूनच टाकलं हा वाटतं की पण काय करावं मग काय तालीम पाहिजे होती गावात. आणि त्यावेळेस शेती कशी असायची तुमच्या वेळेस? शेती म्हणलं हा शेतीचा काय असायचं? रानात काय असायचं?
तेव्हा काय जवारीच नसते हा जवारी न मका. ज्वारी मका. हा बैल होती का तुमच्याकडे? होय. हा बैल होती. सुगीचा दिवस कसा असायचा तुमच्या काळात? हा सुगीचा दिवस सुगी कशी असायची? चांगली सुगीन मकाचं न जवारीच. हा दोनच पिकं. दोनच पीक. ह्याच्या पलीकडे काय नाही. हम्म. आवथी वगैरे हाणत असाल की तुम्ही? हानीत होती नडी चढेल नाही त्यातून हा मार मांग पोरं राहत होती हा बैलावर हे. बैलावर. हम्म. आता पहिलं तुमचं जेवण कसं असायचं तरी? हा जेवण की असं आहार कसा होता तुमचा? मार एक दोन चपात्या. ज्यावेळेस तुम्ही कुस्ती खेळत होता त्यावेळेस दोन चपात्या आणि खुराक काय? हा खुराक. हा. आता आता दूध बी जास्त चालू आता. हा दूध ही प्यायचं सकाळच्या पारी ते हे काय आता जेवलो. हा आता लहानपणी काय आता जोडीदारांची भेट वगैरे होती का नाही? गाठ पडती का नाही पहिलं तुमच्या? गाठ गावात गेलो पडते की हीच पोरांची. आता पहिल्या पोराच्या कुठल्या गाठी. पहिले तुमचे दोस्त जे होत ते नाही? आता ही गाठ घेऊन म्हणलं तर जाय येत नाही. हा पाय दुखत्यात. चला हे घेऊन कवा चाला गावा पडत. बरोबर. तुम्ही सकाळून व्यायाम करायला किती वाजता उठायचा? 4 वाजता. 4 वाजता. 4 वाजता उठून किती जोर बैठका काढायचा? 1000 बैठक 1000 जोर. हो. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तालमीत जाऊन पुन्हा पोरं बारकी पकड ठेवायची. पकड करायची. आणि कोल्हापूरला तुमची बिराजदार मामा संग कुस्ती झाली असं ऐकलं होतं. हौदात झाली. जोर जास्त होती पण हौदात झाली. आपली वस्ताद लोक तोडून काढायची. कुठं कोल्हापूरला झाली होती? कोल्हापुरातच कुठल्या तालमीत झाली होती? गंगावेसला. हां. आणि तिथल्या काय पैलवानांची नावं वगैरे काय ध्यानात आहे का? आहे ती सीताराम निकम, रंगा ठाणेकर, हां पुन्हा आरळीचं पाटील. हां. म्हणजे बिराजदार मामा संघ तुमची महाराष्ट्र केसरी बिराजदार मामा संघ तुमची कुस्ती झाली? हौदात झालेली. हां. जोड होती मोठी. हां. पुन्हा हौदात झाली. कुस्ती झाली त्यांच्या संघ. आपले खेळायचे हौदात. त्यांच्यासोबतच्या काय आठवणी ही काय असल्या तर सांगा की. त्यांच्यासोबतच्या काय आठवणी बोलणं काय असं झालेलं तुमच्या काय आठवणी असतील तर सांगा तिथल्या पैलवानांच्याही. तिथले काय आता एवढीच होती. तुमचे कुस्ती ज्यावेळेस तुम्ही करत होता त्यावेळेस तुमच्या जोडीदारांची पैलवानांची नावं ही काय आठवतात का तुम्हाला? गंगाराम हावळे ते कुठं इथंच. हो हां. ते कुठल्या गावचं होतं? अर्जुन सोडचं इथं मवळपशी. हां. अजून दुसरं ते ठोलतं. हां. मग त्या कुस्तीत जी काय डाव असतात म्हणजे पैलवान पाठीस करायसाठी ती काय डावाची काय नाव वगैरे काय असली तर ध्यानात सांगाय काय काय नाव काय म्हणतात त्याला? ती खोडा कुठं काय असं डावाची नाव असायची पहिली. गंगाराम हावळे होता इथं पकडेला ठोलता. हां. अजून दुसरी काय नाव पैलवान तुमच्या शिनाच्या पैलवानांची नाव ही पोरं मग बारकी होती गे मग दशरथ तळेकर पुन्हा केमचं ही काका नलवडे. हां. ही होती पोरं. हां हां होय खेळा येत होती. हां. बिटरगावचा बहाणा. हां. त्यांच्यासोबत तुमच्या कुस्त्या व्हायच्या रोज? ते तुमच्यासोबत ह्याला यात्रेलाही येत असतील की कुस्ती खेळायला? ह्याला समजा यात्रेच्या वेळेस कसं जायचं तुम्ही? गाडीवर जायचं यात्रेला का कुठल्या गाडीवर? चालतच जायचं. हां. चालतच जायचं. तेव्हा चालतच प्रवास ही काय असं मोटरसायकल ही काय त्यावेळेस नव्हते. नव्हते. हां.
मग कुस्ती झाली की परत यायला उशीर होत असेल की तुम्हाला चालत यायचं म्हणल्यावर. काय पळायची पोरं कोणाच्या मोर ती त्यांच्या गावाला जाणार, तुम्ही इकडे गावाकडे सगळी कुस्त्या बघायला यायची. काशीनाथ आपा दोंड हां कुस्तीचं ऑर्डर पाडली हां तिथं. हां. मग काय उड्याच लागली हा नाही ते म्हातारं बी आमचं. हां ते ह्याचा काय किस्सा होता ना, ते हसवाल का काय उचलून टाकलेलं तुम्ही, ते कसं झालं? हा सवाल ती कोणालाच उचललं नाही, असं पायरवून बसायचं. आपल्या म्हणजे गावात आलतं का? हा तर काय खेळ होता का त्यांचा? हा सवालवाले आलती गावात, हां ती कोणालाच उचललं नाही. हां मी रानातनं गेलो, हां आयला म्हणले हा सवाल उचला ना गाडी ही म्हणली. हां हा सवाल जी उचललं त्या ह्या हातात मोरलं पाय धरलं, ह्या हातात मागटलं 2 पाय धरलं, उचललं मानकुटावर टाकलं, कॅक केलं, मेलं म्हणले की मला आमचा हसवा. बर. मग ताकद होती तुमच्या अंगात चांगली. ताकद होती. तरी हसवालाचं वजन किती असेल? 100-125 किलोच्या आसपास. असेल की हां असतं. हां. ते काय म्हणले हसवालावाली पुन्हा? पळून गेली. हां. असं कवळ्यात धरूनच उचलून टाकलोय तुम्ही? हो. हां. आणि ते गोटी का काय होती ना आपल्या तिथं? हे गावातली मोठी गोटी हां ते असं खांद्यावर कोणालाच उचलली नाही. हां शिरपावला यायची हेतूवर, हां पण मी खांद्यावर निगडा आणून टाकली. हां. म्हणजे असं दररोज ती तालमी पुढे ठेवलेली गोटी, मोठी गोटी आहे. मोठी गोटी वाली ती. तरी त्या गोटीचं वजन किती असेल? क्विंटलच्या पुढं असेल की? काय आता सांगता येत क्विंटलच्या मोहर क्विंटलला कशी ऐकलं.